नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी म्हणजे नक्की काय ही माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणायला विसरू नका. संकष्ट चतुर्थी म्हणजे चंद्र पंधरवड्याचा चौथा दिवस. कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी होय. चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे. आपल्या जीवनातील अडचणी, संकटे दूर व्हावीत म्हणून गणपती बाप्पाला निवेदन केले जाते. एका वर्षात 12 आणि अधिक मास असेल तर 13 संकष्ट चतुर्थी असतात. जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारक म्हणजे जळणारा कोळसा, मंगळ ग्रह व मंगळवार. साधारणपणे 3 वर्षात 5 वेळा अंगारकी संकष्ट चतुर्थी येते. अधिक मास असेल तर त्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून एकदाच येते. हे व्रत करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. असं म्हटलं जातं, गणेश पुराणानुसार भारद्वाज ऋषींचा पुत्र अंगारक याने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी गणपतीने अंगारकाला आशीर्वाद दिला की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचं कल्याण करणारी असेल, त्याचबरोबर लोकांच्या मनोकामना पूर्ण करणारी असेल. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयाच्या वेळी रात्री हा उपवास सोडला जातो. यावेळी चंद्राची आणि गणपती बाप्पाची पूजा आणि आरती केली जाते व मोदकाचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो. मित्रांनो, तुमच्यापैकी कोण कोण हा उपवास करते आणि मोदक कोणाला आवडतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.